नमस्कार मंडळी. आपल्या गावाचा ज्या गावात आपण जन्मलो, वाढलो, आज इतके मोठे झालो, त्या गावाचा सर्वांगीण विकास कसा करता येईल? तसेच त्या विकास प्रक्रियेत मला कसं सामील होता येईल? असे जर तुमच्या मनात येत असेल, तर council.org हा विचार मंच तुमच्यासाठी आहे. या मंचावर गावातील आणि गावातून बाहेर पडून जगभर स्थलांतर झालेली सगळेजण एकत्रित येऊन गावाच्या सर्वांगीण विकासाबद्दल सातत्याने विचारमंथन करतात. गावात राहणाऱ्यांना गावाच्या तसेच जिल्ह्याच्या सर्व प्रश्नांची, उणिवांची आणि वेगवेगळ्या संधींची चांगली माहिती असते. त्याचप्रमाणे गावाबाहेर पडून जगभर पसरलेल्या लोकांकडे जगात चाललेल्या प्रक्रियेच्या घडामोडीची कल्पना असते. त्यामुळे गावातील आधुनिक तंत्रज्ञान, विज्ञान आणि ज्ञान याचा आपल्या गावासाठी कसा वापर करता येईल यावर आपण इथे चर्चा करता येईल. तर आपण आता council.org वर लॉग इन करूयात. जर तुम्ही रजिस्टर केलं नसेल तरी सुद्धा जिल्ह्याची माहिती तुम्ही वाचू शकता, पण तुम्हाला चर्चेमध्ये सहभागी होता येणार नाही. म्हणून कधी रजिस्टर केलेले चांगले. तुम्हाला जर तुमचा जिल्हा सोडून कुठल्याही दुसऱ्या जिल्ह्याची माहिती तुम्हाला बघायची असेल तर व्ह्यू ऑल डिस्ट्रिक्टवर क्लिक करा. इथे तुम्हाला 36 डिस्ट्रिक्टची तुम्हाला माहिती मिळेल. इथे क्लिक करून याची तुम्ही माहिती घेऊ शकता. तर मी माझ्या नेटिव्ह डिस्ट्रिक्टवर जाते. व्हॉट्स हॅपनिंग इन कोल्हापूर, सोशल अँड बिझनेस अपडेट्स. प्रत्येक जिल्ह्यावर आपले प्रतिनिधी झाले की आपण इथे नियमितपणे रोज होणाऱ्या जिल्ह्याची आर्थिक व सामाजिक घडामोडीबद्दलची माहिती देऊ. आम्हाला जाणवलेल्या प्रत्येक पैलूचं एक सेपरेट मॉडेल केलेले आहे. तेव्हा तुम्ही प्रत्येक मॉडेलवर क्लिक करा आणि त्याबद्दलची माहिती तुम्ही मिळवू शकता. जसे की आर्टिसन असेल, बिझनेस, डिस्ट्रिक्ट विजन कॉन्टेस्ट, सोशल न्यूज, फोरम्स, स्पोर्ट्स, सोशल ऑर्गनायझेशन्स, प्रोफाइल्स. तर आपण आता फोरम्सवर जाऊया. हे फोरम्सचं पेज आहे. नॅशनल फोरम्स, पॉप्युलर डिस्ट्रिक्टचे फोरम्स आहेत. सोशल इम्पॅक्ट, समाजाच्या दृष्टिकोनानं जे काही अडचणी आहेत, कशी काय डेव्हलपमेंट आणि करता येईल आपल्याला ह्याबद्दल आपण इथे चर्चा करूयात. स्पोर्ट्स आहे. आपल्या गावामध्ये, आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये भरपूर असे खेळ खेळले जातात. तर तरी सुद्धा ऑलिम्पिकमध्ये आपल्याला गोल्ड मेडल का मिळत नाही? अशा गोष्टीची आपण इथे येऊन चर्चा करूयात. बिझनेस आहे, एज्युकेशन आहे. अजून कसं आपण डेव्हलप करता येईल एज्युकेशन सिस्टीम. टुरिझम आहे, फूड अँड व्हेजिटेबल आहे, फ्रुट्स आहे, फूड आहे, आर्ट आहे, फेस्टिवल आहे. तर त्यातील एक आहे स्ट्रेंथ अँड विकनेसेस. आपल्या जिल्ह्याची जी स्ट्रेंथ आहे त्याचा आपण कसा फायदा करून घेऊ शकतो आणि जे काही विकनेसेस आहेत त्यांना आपण ऑपॉर्च्युनिटीज मध्ये कसं कन्वर्ट करता येईल इथे आपण सर्वांनी मिळून चर्चा करूयात. इथे हे टॉपिक्स आहे. तुम्ही या टॉपिकवर क्लिक केला. इथे कमेंटचं सेक्शन आहे. या कमेंटवर तुम्ही ह्या टॉपिकवर तुम्ही कमेंट करणं स्टार्ट करू शकता आणि स्वतःचा टॉपिक सुद्धा तुम्ही इथे क्रिएट करू शकता, सजेस्ट टॉपिकचा. आता आपण जाऊया सपोर्ट माय ड्रीम टू मेक इट रियालिटी. प्रत्येकाचे आपले असे एक स्वप्न असते, पण ते स्वप्न पूर्ण करण्याकरता कुणाची तरी मदत हवी असते. पण मदत तर सोडा, बराच वेळा कोणी आपलं म्हणणं ऐकून सुद्धा घेत नाही किंवा काही काय वेडा माणूस आहे अशी आपली फेटाळणी देखील केली जाते. हा फोरम त्यासाठी आहे. इथे आपले सगळे म्हणणे, अडचणी, प्रश्न, तुमचे स्वप्न सगळ्यांना सांगू शकता. म्हणजे एक ना एक दिवस तुम्हाला समविचाराची किंवा तुमच्यासारखे स्वप्न असलेले बरेच जण तुम्हाला मिळतील. तुमचे स्वप्न साकार होय. स्पोर्ट्स, स्पोर्ट्सचं आपलं वेगळं पेज आहे, सेपरेट पेज आहे याचं. आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक गावात ऑलिम्पिकमध्ये खेळला जाणारा खेळ
प्रत्येक खेळ यशस्वीपणे कसा खेळला जाईल यावर सविस्तराने अभ्यासात्मक चर्चा इथे करूयात. तर आपण आता जाऊयात डिस्ट्रिक्ट विजनरी कॉन्टेस्टवर. आपल्या जिल्ह्याच्या भविष्याची जडणघडणाची आराखड्यामध्ये, प्लॅनिंगमध्ये जर तुम्हाला स्वतःच्या वैयक्तिकरित्या भाग घ्यायचा असेल तर या कॉन्टेक्स्टमध्ये भाग घ्या. हे कॉन्टेस्ट म्हणजे तुम्हाला जिल्ह्याबद्दल तुमची असलेली पुढची 5, 10, 15, 20 वर्षाची विजन इथे सगळी माहिती दिलेली आहे. ओव्हरव्ह्यू मध्ये ही सगळी माहिती दिलेली आहे. या कॉन्टेस्टमध्ये यशस्वीपणे भाग घेतला तर तुम्हाला कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर एंट्री लेवलला नाही तर तुम्हाला मिडल मॅनेजमेंटमध्ये नोकरी मिळू शकते. आणि जर तुम्ही आता नोकरीमध्ये असाल तर तुम्हाला प्रमोशन मिळू शकते. तर इथे ही सर्व माहिती दिलेली आहे. तर आपण जाऊयात आता डिस्टिंग्विश प्रोफाईल. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये जे काही ज्ञान, मान सन्मान मिळवला आहे, तुम्हाला वाटतं की त्याचा माझ्या जिल्ह्यातील तरुणांना फायदा होईल, तर तुम्ही तुमची तशी माहिती इथे देऊ शकता. तर आता आपण जाऊयात टाउनमेट्स अराउंड द वर्ल्ड. तुम्ही जेव्हा रजिस्टर करताना तुमचे जन्मगाव आणि सध्याचे राहण्याचे ठिकाण याची माहिती देता. त्यावरून तुम्हाला इथे तुमच्या जन्मगावातील जिल्ह्यातील तुमच्या सध्याच्या राहत्या गावात असलेल्या सगळ्यांची माहिती मिळेल. म्हणूनच तुम्ही तुमच्या मूळ गावाची संस्कृती परदेशात सुद्धा एवढ्याच जोमाने साजरी करू शकता. चला तर मग मंडळी, आपल्या जगाचा विचार न करता तुमच्या जिल्ह्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या जिल्ह्याच्या सुखदुःखात सामील व्हा. रजिस्टर ऑन townsol.org टू एन्जॉय सोशल लाईफ. डेफिनेटली जगात कुठल्याही दूरच्या कोपऱ्यात गेल्यानंतर सुद्धा आपल्या जन्मगावाची संस्कृती आपल्या पुढच्या पिढीला द्यायची असेल तर जॉईन टाउनसोल फॅमिली, townsol.org, युअर होमटाउन कनेक्शन. जय हिंद, जय महाराष्ट्र.